तसंच अभिनंदन आणि कौतुक मनापासून. मंगेश दादा नमस्कार, तुम्हाला इथनच नमस्कार करते. चालेल. खूप वेळ न घेता मंगेश दादा आपण आज तुम्हाला विनंती करते आजच्या 51व्या भागाला सुरुवात करायला. गलद्दानगण्डं मिलद्भृङ्गखण्डं चलच्चारुशुण्डं जगत्त्राणशौण्डं लसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम्। अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय श्री। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। माझे सद्गुरु परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो। परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी शिरसाष्टांग वंदन। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती तेथे माझी व्युत्पत्ती किती बुद्धिहीन अल्पमती सलगी करीतो श्रीराम। तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन। आनंदाचे तत्वज्ञान मालिका आपली सुरू आहे आणि त्याच्या व्हॉट नावाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण आहोत। आणि या टप्प्यामध्ये आपला जो आत्ता चिंतनाचा विषय जो आपण मागच्या वेळेला सुरू केला त्याचं नाव प्रमाण असं आहे, त्याचं शीर्षक प्रमाण असं आहे। थोडं शास्त्रीय विषय जरी असला आणि
शास्त्रीय काही त्याची परिभाषा जरी असली, ज्याला शुद्ध मराठीत आपण टर्मिनॉलॉजी असं म्हणतो, हे सगळं जरी असलं तरी आपण साध्या भाषेत जितकं साधं, पुन्हा ज्याला साधं म्हणजे शुद्ध मराठीत डायल्यूट असं म्हणतात, जितकं डायल्यूट करून घेता येणे शक्य आहे. आता हे जितकं करणं शक्य आहे हा शब्द खूप महत्त्वाचा आहे, कारण शेवटी शास्त्र शास्त्र असतं आणि ते त्याच पद्धतीने त्याची मांडणी करावी लागते, केली पण पाहिजे, कारण शास्त्र अतिशय काटेकोर असतं, प्रिसाईज शुद्ध मराठी शब्द त्याला. तर हे समजून घेतोय, पण हे समजून घेत असताना आपण हे का करतो हे मात्र विसरायचं नाही. कारण आपला नेहमीच असतो एक आग्रह राहिलेला आहे की आपल्याला विद्वान पंडित होणे हा उद्देश नाही आहे. ज्याला व्हायचं त्यांनी जरूर व्हावं, त्यात काही गैर काही नाही आहे. पण मी निश्चित हा अभ्यास का करतोय, मी जर स्वतःला एक साधक समजतो, तर मग या सगळ्या ज्ञानाचा मला काय उपयोग होणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे. ती मध्यवर्ती आपली संकल्पना आहे. आणि हे प्रमाण नावाचा हा जो विषय ज्याच्याबद्दल मी बोलतोय, तो ज्ञान आपल्याला जे होतं वेगवेगळ्या गोष्टींचं, विविध पद्धतींचं, अखंड जीवनभर आपण ज्ञानच प्राप्त करत आलेलो आहोत. तर ते ज्ञान किती विविध पद्धतीने आपल्याला होतं, म्हणजे विचार केला तर जागृतीच्या पहिल्या क्षणापासून तर केवळ झोपेच्या शेवटच्या क्षणापर्यंत नव्हे, तर स्वप्नात सुद्धा, बरं नव्हे, नुसतं स्वप्नातही नाही तर सुषुप्तीत सुद्धा आपल्याला असं वाटतं गाढ झोपेत ज्ञान नसतं, पण गाढ झोपेतही ज्ञान असतं. तो विषय आत्ता आपल्या चिंतनाचा नाही, पण जाता जाता उल्लेख, कारण ज्ञान नाही अशी अवस्थाच नाही, ज्ञान नाही असा काल नाही. त्यामुळे अखंड ही ज्ञान होण्याची प्रक्रिया, आपण जे एक जीव या दृष्टीने विचार केला तर ती अखंड सुरू असते आपल्या बाबतीत. अखंड प्रतिबोध, प्रत्येक क्षणी बोध होतोच आहे. आता कधी हे ज्ञान आपल्याला पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातून, म्हणजे ज्याला शब्द स्पर्श रूप रसगंध असं म्हणतात. नेहमीची यादी, छान यादी आहे ती, कारण पंचज्ञानेंद्रिय म्हटलं की एकदम नाही समजत, कोणी नवीन असतील ऐकण्याची, सगळ्या त्याची सवय नसेल तर साध्या भाषेमध्ये पाच ज्ञानेंद्रिय: स्पर्श शब्द कानाचं काम, रूप डोळ्याचं काम, रस जिभेचं काम, गंध नाकाचं काम इत्यादी. याच्या माध्यमातून म्हणा किंवा याच्या साह्याने म्हणा, आपल्याला ज्ञान अखंड होत असतं. पण काही प्रकारची अशी ज्ञानं आहे की ह्या पंच ज्ञानेंद्रियांचा सहभाग नसतानाही आपल्याला ते ज्ञान होतं. आणि त्याचा आपण मागच्याला विचार केला, आणि त्याचं एक उदाहरण पटकन उजळणीचा भाग म्हणून स्मृती ज्ञान ज्याला म्हणतात, की मला एखादी गोष्ट आठवते, त्याच्यामध्ये कुठल्याच ज्ञानेंद्रियाचा प्रत्यक्ष सहभाग नसतो. आत्ता मी जी आपण यादी वाचली, पण ज्ञान मात्र होतं मला स्मृतीच्या माध्यमातून. तसं विविध प्रकारची ज्ञानं कोणकोणत्या पद्धतीने मला, म्हणजे जीवाला ज्ञान होतं, एकंदरीत या जगताचं ज्ञान होण्याची रीत काय आहे, त्याचे प्रकार काय आहे, हे आपण समजून घेतो. कारण आपल्याला अंतिमतः जायचं कुठे, मी मगाशी म्हणालो तसं, की ब्रह्मज्ञान कसं होतं हे समजून घेण्यासाठी इतकी सगळी मांडणी आहे बरं. नाही तर पुन्हा मुसळकेरात जायचं. आणि ही मांडणी इतकी सगळी का महत्वाची हे शेवटी कळेलच आपल्याला, जेव्हा आपण ब्रह्मज्ञानाबद्दल बोलूया तेव्हा. पण आत्ता ब्रह्मज्ञान, आता ब्रह्माचं ज्ञान त्याला म्हणायचं का, हे वगैरे विषय मी आत्ता बोलणार नाही. मी फक्त ब्रह्मज्ञान एवढा शब्द वापरतो आणि पुढे जातो. पण ब्रह्मज्ञान कसं होतं हे समजून घेण्याच्या आधी आपल्याला व्यवहारातली ज्ञानं कशी होतात हे समजून घेणं पहिले महत्त्वाचं आहे. कारण तेही आपल्याला समजलेलं नसतं. कारण
ज्या गोष्टी आपल्या रोजच्या अनुभवाच्या असतात त्याचा सुद्धा आपण कधी विचार करत नाही आणि त्याचा शास्त्रकारांनी इतका सखोल विचार केलेला आहे, हे बघून आपल्याला आश्चर्यचकित व्हायला होतं. आणि शास्त्र म्हणूनच तर ते शास्त्रकार आहेत. मुद्दा एवढाच की आपल्याला ब्रह्मज्ञान त्याच्यापर्यंत जायचा आहे, तो आपला अंतिम टप्पा गाठायचा आहे. पण त्याच्या आधी हा थोडासा त्रास, कशाचा? शास्त्राच्या ज्ञानाचा त्रास करून घ्यावा लागणार आहे. हरकत नाही. मागच्याला आपण याची सुरुवात केलीच होती आणि मागच्या वेळेला या विषयाच्या अभ्यासाचा भाग म्हणून आपण काही व्याख्या शिकलो होतो, ज्याला शुद्ध मराठीमध्ये काय म्हणतात, डेफिनेशन्स असं म्हणतात. एक मला वाटतं 6-7 काहीतरी व्याख्या होत्या. तर त्या व्याख्या आपण पुन्हा एकदा थोडक्यामध्ये बघून घेऊया. मी मागच्या वेळेला म्हणालो होतो, कारण त्या व्याख्या थोड्याशा कठीण होत्या. आणि कठीण यासाठी की आपल्याला असे विचार करण्याची सवय नसते आणि त्याचबरोबर आपण असे शब्द व्यवहारात वापरतही नाही. त्यामुळे दोन्ही दृष्टीने, म्हणून मी मागच्या वेळेला म्हणालो होतो की आपण पुढच्या वेळेला पुन्हा एकदा उजळणी करणार आहोत. मागच्याला समजलं असेल पण विस्मरणात गेलं असेल तर स्मरण होईल, आणि समजलं नसेल तर यावेळेला कदाचित अजून थोडं जास्त स्पष्ट होईल. या दृष्टीने आपण एक चटकन त्या थोडक्यात व्याख्या बघूया मागच्या वेळेस शिकलेल्या, आणि मागच्या विषयाच्या अभ्यासाकडे वळू. मागच्याला पण एक सर्वप्रथम चिदाभास या शब्दाची व्याख्या शिकलो. आणि परमार्थामध्ये अत्यंत महत्वाची संकल्पना जर कुठली असेल तर हीच आहे, चिदाभास. साध्या भाषेत आपण त्याचा हे केलं होतं की चिदाभास याचा अर्थ चित्तचा आभास. चित, सत चित, आनंद आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यातलं जे चित्त, कारण आपण प्रामुख्याने ज्ञान या विषयावरती बोलतो आहोत. पहा कसं छोट्या छोट्या गोष्टी असतात, पैलू असतात छोट्या छोट्या शब्दांचे सुद्धा. त्याला चिदाभासच का बरं म्हटलं, त्याला करा बरं विचार. त्याला सदाभास किंवा सत आभास किंवा आनंदाभास नसतं का म्हणता आलं? कारण जे सत आहे तेच चित आहे, तेच आनंद आहे म्हणता आलं असतं. पण इथे प्रामुख्याने चिदाभास या शब्दामध्येच कळणे, ज्ञान करून घेणे, व्यवहार करणे पंच ज्ञानेंद्रियांच्या आणि पंच कर्मेंद्रियांच्या माध्यमातून, हा सर्व आशय तिथे अपेक्षित असल्यामुळे तिथे ज्ञानाचा आशय अपेक्षित आहे. आणि म्हणून चिदाभास म्हटलं, चितचा आभास. आणि आभास म्हणजे प्रतिबिंब असं आपण मागच्या वेळेला शिकलो. अंतःकरण आणि त्या अंतःकरणामध्ये पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब, आत्मतत्वाचं, आत्मतत्वाचं. आणि त्याला अगदीच शास्त्रीय शब्द वापरायचा झालाच तर त्याला कूटस्थ असं म्हणतात. मी तो शब्द मागच्या वेळेला टाळला होता, कारण कमीत कमी नवीन शब्द वापरून मला आपल्याला या संकल्पना समजून घ्यायच्या आहे, म्हणजे अजून गोंधळ उडणार नाही. कारण मुख्य संकल्पना नाही तर बाजूला पडतात. पण आज आणूया तो शब्द कूटस्थ, तोही कधीतरी समजून घेऊया. पण कूटस्थ शब्द कठीण जात असेल तर आत्मा किंवा ब्रह्म, त्याचं पडलेलं प्रतिबिंब. आणि प्रतिबिंब याचाही अर्थ जाता जाता समजून घेऊया की आपण, माझं आरशात जसं प्रतिबिंब पडतं ते नव्हे, जे मी रोज तासनतास न्याहाळत, मी असतो म्हणावं का असते म्हणावं याच्यासाठी थांबलो होतो, पण आपण असतो म्हणावं उगीच, कारण ते असतेंच्या बाबतीत जास्त असतं असं मला कळलं होतं, म्हणून बाकी काही नाही. ते प्रतिबिंब नव्हे, गमतीचा विषय बाजूला ठेवू. मग प्रतिबिंब म्हणजे काय? कल्पना करा की समजा एखादं स्फटिक आहे आणि त्या स्फटिकाच्या बाजूला एक लाल रंगाचं फूल ठेवलं. समजा आपलं कण्हेराचं छान लाल रंगाचं फूल आहे, स्फटिकाच्या बाजूला ठेवलं, तर स्वच्छ असलेलं ते स्फटिक तांबड्या रंगाचं दिसायला लागतं की नाही? म्हणजे ते स्फटिकच तांबडं दिसतं. इतकं की समजा कल्पना करा, मी त्या स्फटिकाचा फोटो काढला आणि त्याच्यात ते फूल येऊ दिलं नाही त्या फोटोमध्ये, तर बघणाऱ्याला असं वाटू शकतं की हे तांबड्या रंगाचं स्फटिक आहे. पण तो जो त्या फुलाचा रंग त्याच्यामध्ये फाकला, त्याला म्हणायचं प्रतिबिंब. आणि असा आत्मप्रकाश अंतःकरणामध्ये फाकतो त्याला म्हणायचं चिदाभास. आणि हा जो
आत्मप्रकाश तो फाकलेला, म्हणजे पहिले आत्मप्रकाश, मग ते अंतःकरण, आणि त्याच्यात तो फाकलेला प्रकाश म्हणजे प्रतिबिंब, या सर्वांना एकत्र मिळून म्हणतात प्रमाता. ही आपण मागच्या दुसरी व्याख्या पाहिली होती. आणि प्रमाता म्हणजे जीव, म्हणजेच आपण सर्वजण, म्हणजेच ज्याला ज्ञान होतं. आपण म्हणतो साध्या भाषेत मला ज्ञान झालं, पण मला म्हणजे कोण आला असा प्रश्न जर कोणाला विचारला तुम्ही एखाद्याला, तर तो गोंधळून जातो. त्याला सांगता येत नाही की मला ज्ञान झालं म्हणजे नेमकं कोणाला झालं. कारण मी देह या समजुतीने सगळा व्यवहार चाललेला असतो. पण देह तर जड आहे, अचेतन आहे. हे समजायला काही फार वेदांतशास्त्राची पण खरं गरज नाही आहे. पण तो विषय सोडून देऊ आता आपण. पण मग ज्ञान कोणाला होतं? तर अगदी काटेकोर बोलायचं झालं तर या चिदाभासाला होतं. थोडं स्थूलतेने बोलायचं झालं तर प्रमात्याला होतं किंवा जीवाला होतं. त्याला म्हणायचं प्रमाता, जीव. त्याच्यानंतर आपण शिकलो प्रमाण नावाचा तिसरा शब्द मागच्या वेळेला शिकलो. प्रमाण म्हणजे काय? जेव्हा एखाद्या बाहेरच्या वस्तूचं मला ज्ञान होतं, डोळ्याच्या माध्यमातून, कानाच्या माध्यमातून इत्यादी, तर आपली ही अंतःकरण वृत्ती जी आहे, चिदाभासासह असलेली, त्या प्रतिबिंबासह असलेली, ती त्या इंद्रियाच्या द्वारा बाहेर निघून त्या पदार्थापर्यंत पोचते, त्याच्या आकाराची होते. ते ज्ञान कसं होतं हे आपण आत्ता बघत नाही आहे. पण ही जी अंतःकरण वृत्ती बाहेर जाते तिलाच प्रमाण असं म्हटलेलं आहे. आणि प्रमाण याचं का? कारण तिथे ज्ञान होण्याचं ते साधन आहे, ते करण आहे. आणि अर्थातच ज्या इंद्रियांच्या माध्यमातून होतं त्यालाही प्रमाण म्हणतात, असं आपण मागच्या वेळेला शिकलो. कारण दोन्ही त्याची साधनं आहेत, करण आहेत. एक सापेक्षतेने आतला आहे, एक दुसरं बाहेरचं. म्हणजे तिसरी व्याख्या आपण शिकलो होतो मागच्या वेळेला, प्रमाण. नंतर आपण शिकलो होतो प्रमेय. प्रमेयाचा अर्थ ज्या विषयाचं आपल्याला ज्ञान होतं त्या प्रमाणाच्या माध्यमातून, आत्ताच जे प्रमाण आपण शिकलो त्या पदार्थाला शुद्ध मराठीत ऑब्जेक्ट, त्याला प्रमेय म्हणतात. आणि मागच्या मी ते उदाहरण दिलं होतं, जसं या डोळ्याच्या माध्यमातून आत्तासुद्धा मला या लॅपटॉपचं ज्ञान होत आहे, किंवा ज्यांचे व्हिडिओ सुरू आहेत ते मला व्हिडिओवर दिसतात आहेत, त्यांचं ज्ञान होत आहे बघून, इत्यादी. आणि हे सर्व जे ज्ञान आहे ते त्रिपुटीने युक्त असतं, असं आपण हेही मागच्याला शिकलो. कारण ज्याला ज्ञान होतं तो मी, म्हणजे पुन्हा एकदा प्रमाता म्हणजे जीव किंवा चिदाभास, मुद्दून वारंवार ते शब्द वापरतोय. ज्ञाता, ज्याचं ज्ञान होत आहे ते समोर माझ्या आहे ते ज्ञेय, आणि हे ज्ञान डोळ्याच्या माध्यमातून झालेलं याला म्हणायचं त्रिपुटी. हे आपण शिकलो होतो मागच्या वेळेला. थोडं आपण जास्त वेळाच घेतोय उजळणी, कारण मी जसं म्हणालो की आपल्याला सवय नसते या विचारांची, शब्दांची. त्यामुळे थोडीशी उजळणी आवश्यक आहे, म्हणजे आजच्या विषयामध्ये छान आपला प्रवेश होईल. असो, पुढची व्याख्या आपण शिकलो होतो त्याला आपण प्रमा असं म्हटलं होतं. आणि प्रमा किंवा प्रमाज्ञान असाही शब्द आहे. प्रमाणापासून उत्पन्न झालेलं ज्ञान, उत्पन्न झालेलं यथार्थ ज्ञान, त्याला म्हणायचं प्रमाज्ञान. आणि अगदी शास्त्रीय भाषेत प्रमाणजन्य, प्रमाणाने उत्पन्न झालेलं. आत्ता मी जे उदाहरण दिलं, मला डोळ्याच्या माध्यमातून लॅपटॉपचं ज्ञान झालं, याला म्हणायचं प्रमाज्ञान. म्हणलं सोपं असतं सगळं, कळेच तर कठीण वाटतं. प्रमाज्ञान कारण काय? डोळा नावाच्या इंद्रियाच्या माध्यमातून, प्रमाणाच्या माध्यमातून माझी अंतःकरण वृत्ती बाहेर जाऊन त्या लॅपटॉपच्या आकाराची होते किंवा झाली, म्हणून मला लॅपटॉपचं ज्ञान झालं, याला म्हणायचं प्रमाज्ञान. आणि अप्रमाज्ञान हा एक शेवटची आपण व्याख्या शिकलो होतो. अप्रमा म्हणजे आत्ता मी जे वर्णन केलं ते प्रमा ज्ञान. आणि स्मृती ज्ञानाबद्दल आपण सुरुवातीला बोललो की ज्याच्यात कुठलंच इंद्रिय नाही आहे. डोळे मिटून बसलोय आणि मला काहीतरी आठवलं, कुठल्या इंद्रियाचा सहभाग नाही त्याच्यात, ना डोळे, ना कान, ना नाक इत्यादी. आणि अप्रमा, त्याला म्हणायचं अप्रमा ज्ञान, कारण त्याच्यामध्ये कुठल्या प्रमाणाचा सहभाग नाही, प्रमाणापासून ते उत्पन्न झालेलं नाही. आणि त्याचे आपण दोन प्रकार मागच्याला पाहिले, यथार्थ आणि अयथार्थ. आता स्मृतीचं ज्ञान आहे, सुखदुःखाचं ज्ञान आहे, उदाहरणार्थ हे सगळे यथार्थ ज्ञान आहे. आणि यथार्थ का म्हटलं त्याला? तर ते व्यवहारामध्ये अबाधित ठरतात.
अबाधित म्हणजे यथार्थ ठरतात. उदाहरणार्थ, पण काही जे ज्ञान आहे ते व्यवहारातही अबाधित ठरत नाही. उदाहरणार्थ भ्रमज्ञान, मृगजळ, मागच्याला आपण उदाहरण बघितलं होतं, इत्यादी. आणि गंमत म्हणजे मृगजळ हे आहे हे कळत राहिलं तरी ते दिसेनासं होत नाही. ते मृगजळ दिसतच राहतं. कारण काय आहे? त्या प्रमाणाचं कामच आहे ते. जे जसं दिसतंय ते आणून मेंदूपर्यंत पोहोचवणे, थोडक्यात. पण ते अयथार्थ असतं व्यवहारात सुद्धा, कारण ते पाणी खरं नसतं. म्हणूनच आपण त्याला मृगजळ असं म्हणतो. त्याला अयथार्थ, अप्रमा असं म्हणतात. आणि त्याची बाकी अनेक उदाहरणं आहेत, ती सोडून देऊया. मुद्दा असा की या सर्व व्याख्यांची आपण जे थोडक्यात, किंवा संकल्पनांची म्हणूया, जे आपण एक थोडक्यात उजळणी करून घेतली, म्हणजे आपल्याला आता आजचा जो विषय आहे ज्याच्याकडे आपण आता वळतो आहोत, त्याचं ज्ञान करून घेणं, ते समजावून घेणं अजून सोपं जाईल. म्हणून आपण पुन्हा एकदा थोडीशी दीर्घ उजळणी आज घेतली. आता हे सगळ्या व्याख्या आपण नीट शिकलो, आपल्या त्या चित्तामध्ये आहेत, त्या आपल्याला समजलेल्या आहेत, असं गृहीत धरून पुढे जाऊया. प्रमाज्ञानाबद्दल आपण बोललो. पुन्हा एकदा प्रमाणजन्य, प्रमाणाने उत्पन्न होणारं ज्ञान. आणि हे जे प्रमाज्ञान आहे त्याचं जे साधन आहे, त्याचं जे करण आहे, ती जी वृत्ती, ज्याला आपण प्रमाण म्हटलं, त्याचे 9 प्रकार आहेत. आजचा विषय, कारण प्रमाण हाच तर मुख्य विषय आजच्या आपल्या अभ्यासाचा. 9 प्रकार. आता काही जण 6 प्रकारही मानतात, तो विषय आपण सोडून देऊ. आपण 9 बघणार आहोत, त्यामुळे त्याच्यात ते 6 येणारच आहे. अर्थात 6 का 9 याच्यात फारसं महत्त्व नाही आहे. पण आपल्या अभ्यासाचा तो मुख्य विषय आहे. कारण मी जसं म्हणालो, ज्ञान आपल्याला किती पद्धतीने होतं, काय शास्त्रकार विचार करतात, ज्या बरं हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे हे सगळे प्रकार ऐकल्यानंतर, अभ्यासल्यानंतर आपल्या लक्षात येईल की हो, हे तर सगळे माझ्या अनुभवाचे विषय आहेत. पण मी कधी त्याचा तसा विचार केला नाही, अभ्यास केला नाही. पण शास्त्रकार हा सगळा अभ्यास करतात. आणि पुन्हा मी मगाशी उद्देश सांगितला सुरुवातीला, तो विसरायचा नाही आहे, की आपण हे सगळं का अभ्यासतो आहोत, हे सगळं ज्ञान का करून घेत आहोत, हे कधीच विसरायचं नाही. असो, तर प्रमाणांचे 9 प्रकार. प्रमाण म्हणजे काय आपल्याला माहिती आहे आता सगळं. पुन्हा मी आता त्याची उजळणी नको. तर या प्रमाणांचे 9 प्रकार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये अजून साध्या भाषेत बोलूया, 9 प्रकाराने आपल्याला ज्ञान होतं. आता आपल्यातले अनेक जण अभ्यासू आहेत, त्यांना हे प्रकार जे आहेत, हे वर्गीकरण ज्याला म्हणतात, माहिती पण असेल. त्यांना सुद्धा काय म्हणूया, त्यांची सुद्धा त्या एका दृष्टीने अभ्यासाची उजळणी होईल. आणि ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी तर फारच महत्त्वाचा विषय आहे. बघूया आपण. तर पहिलं जे प्रमाणस आहे त्याला प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाण. अम, अगदी शास्त्रीय व्याख्या वगैरे बघण्याच्या आधी आपण साधा विचार करू. व्यवहारात आपण म्हणतो ना, की आपण एखादी गोष्ट सांगतो एखाद्या मित्राला किंवा मैत्रिणीला, मग ती म्हणते, असं खरंच घडलं, खरं तू खरं सांगतेस? मग आपण काय म्हणतो, मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलं, असं सांगतो की नाही आपण एकमेकांना. पहा, म्हणजे हे जे ज्ञान आहे, मला जे ज्ञान झालं त्या घटनेचं, हे आपण आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला सांगताना काय सांगत असतो, अरे मी प्रत्यक्ष माझ्या कानाने ऐकलं, किंवा मी प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांनी पाहिलं. त्याच्यामुळे डोळ्यांनी पाहणे, कानांनी ऐकणे, हाताने स्पर्श करणे इत्यादी, हे थोडक्यामध्ये ज्ञानेंद्रियांनी कळणं, यालाच लौकिकामध्ये प्रत्यक्ष प्रमाण असं म्हणतात. प्रत्यक्ष 5 ज्ञानेंद्रियांनी होणारं ज्ञान. आणि मी म्हणजे देह, असं ज्याला वाटतं, मी म्हणजे देह किंवा प्रत्यक्ष असेल तेच खरं, बाकी सर्व खोटं, असे समजणारे जे चार्वाक, हे एवढं एकच प्रमाण मानतात. एवढं एकच प्रमाण ते स्वीकारतात. पहिलंच प्रमाण आहे, पण ते एवढं एकच प्रमाण मानतात. चार्वाक शब्दाची व्युत्पत्ती चारुवाक अशी आहे बरं का. चारू, चारू याचा अर्थ संस्कृत शब्द आहे. चारू याचा अर्थ सुंदर, गोड इत्यादी. त्यामुळे
सर्वसामान्यांना पटेल असं गोड बोलून आपलं म्हणणे गळी उतरवणारे जे असतात त्यांना चार्वाक असं म्हणतात. आणि त्यामुळे स्वाभाविकच त्यांची वेद काय म्हणतात, संत काय म्हणतात, शास्त्र काय सांगतं इत्यादिकांवर त्यांची श्रद्धाच नसते. कारण त्याची व्याख्याच ती केली आहे, ते एवढं एकच प्रमाण मानतात. किंवा आजकाल ज्यांना हेडोनिस्ट म्हणतात, हेडोनिस्ट, हेडोनिझम वगैरे शब्द ऐकले असतील तुम्ही, ज्याला प्लेजर सिकर म्हणजे त्यांचं संपूर्ण आयुष्याचं प्रधानक्रम जो असतो तो प्लेजर सिकिंग ज्याला म्हणतात शुद्ध मराठी, हाच असतो. या ना त्या पद्धतीने, या ना त्या माध्यमातून सुख मिळवित राहणे, बस. दॅट इज द प्रायोरिटी ऑफ लाईफ. आणि म्हणून त्यांचं हे प्रमुख प्रमाण आहे. अगदी साध्या भाषेत बोलायचं झालं तर खाओ पिओ ऐश करो या गटात मोडणार आहे. असतात की नाही आपले असे काही मित्र असतात, नातेवाईक असतात, लोकांना कशाला नावं ठेवायची, आपणही बसतो त्या प्रमाणामध्ये, काही प्रमाणामध्ये, काही प्रमाणात आपण त्या प्रमाणात बसतो, टू सम एक्सटेंट, इफ नॉट लार्ज. पण असं होतं कधी कधी आपल्याला की खाओ पिओ ऐश करो, याला जीवन ऐसे नाव. बरं तुम्ही म्हणाल खाओ, काय बिघडलं त्याच्यामध्ये, त्यांना त्याच्यातच आनंद मिळत असेल तर काय हरकत आहे. आमची काहीच हरकत नाही, आपण कोण हरकत घेणार आहे. फक्त एकच बोलायचं सांगायचं झालं तर म्हणजे सांगायची गोष्ट की इफ धिस कॅन कंटिन्यू परपेच्युअली, म्हणजे काय, हे जे खाओ पिओ ऐश करो याला जे काही अनुकूलता लागते, परिस्थितीची, पैशाची, देहाची, आजूबाजूच्या सगळ्या लोकांची, व्यक्तींची, म्हणूनच त्याच्यात परिस्थिती ते सगळं काही आलं, ही अनुकूलता जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत अशीच टिकणार आहे. असं जर असतं तर कदाचित काय म्हणा त्याला प्रतिवाद करता आला असता की मग परमार्थाची गरजच काय आहे. आणि असं म्हटलेलं आहे कोणी, वाचस्पती म्हणतात मिश्र, की यदी जगतात दुःख जगती नस्यात, कोणी सुखाची काय म्हणूया परमार्थाची कासच धरली नसती, न जिज्ञासेत. असो, मुद्दा काय, खाओ पिओ ऐश करो आपण साध्या भाषेत बोललो, पहिलं प्रमाण मानणारे हे चार्वाक. दुसरं प्रमाण येतं आपल्या पुढे, पण त्यांचा विचार सोडून देऊ, आपला उद्देश तो नाही. आपला शिकण्याचा उद्देश काय आहे की या प्रमाणाने आपल्याला ज्ञान होतं. आपल्याला ज्ञान किती पद्धतीने होतं हे शिकण्यासाठी आपलं हे सगळं सुरू आहे. की हो, पंच ज्ञानेंद्रियांनी आपल्याला ज्ञान होतं, प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून, कानाने ऐकून, इत्यादी इत्यादी. हे ज्ञानाचं प्रमुख साधन आहे, विचार केला तर प्रमुख साधन आहे स्वाभाविकपणे. कारण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत आपला जो व्यवहार अखंड सुरू असतो जगतामध्ये, तो या पंच ज्ञानेंद्रियांच्या माध्यमातूनच सुरू असतो. पण पुढचं पण एक प्रमाण आहे, त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आता अनुमान प्रमाण, अनुमान, अनुमान या शब्दावरूनच तुम्ही अनुमान बांधू शकता की त्याचा अर्थ काय असेल. पण त्याची व्याख्या अशी आहे की पूर्व अनुभवावरून आपल्याला जे ज्ञान होतं किंवा विचार करून आपण निर्णय करतो त्याला म्हणायचं अनुमान प्रमाण. आणि त्याचं प्रसिद्ध उदाहरण देण्यात येतं ते म्हणजे समजा दूर असा डोंगरावरती मला धूर दिसला समजा. आता जर मला धूर दिसला तर माझा पूर्व अनुभव मला काय सांगतो की अग्नीशिवाय धूर असणं शक्य नाही. कारण मी पाहिलेलं आहे, जिथे अग्नी असतो तिथे धूर असतो. त्यामुळे तिथे डोंगरावरती अग्नी असला पाहिजे, हे जे ज्ञान मला झालं. प्रत्यक्षात पाहिलं का मी डोळ्यांनी अग्नी? नाही. म्हणून हा प्रत्यक्ष प्रमाणाचा विषय नाही, हा प्रत्यक्ष प्रमाणाच्या ज्ञानाचा विषय नाही. मग मी काय केलं, मी अनुमान केलं, शुद्ध मराठीत इन्फरन्स. आय इन्फर्ड काय, की ज्या अर्थी धूर दिसतोय त्या अर्थी तिथे अग्नी आहे. किंवा कधी कधी आपण आकाशाकडे पाहतो,
तेव्हा आपल्याला त्या धुराच्या दोन अगदी सरळ रेषा दिसतात. पाहिले असतील तुम्ही सगळ्यांनी. लक्षात आलं असेल मी कशाबद्दल बोलतोय. जेव्हा मला मी वरती बघतो त्या दोन धुराच्या रेषा अगदी सरळ आखल्यासारख्या स्केलपट्टी घेऊन ज्याला म्हणतो आपण, मला कशाचं ज्ञान होतं? अरे थोड्या वेळापूर्वी इथून विमान गेलेलं असलं पाहिजे. होतं की नाही? मग हे ज्ञान मला कसं झालं? विमान डोळ्याने दिसत नाही आहे, ते तर दिसेनासं झालेलं आहे. पण मी जेव्हा वर पाहिलं तेव्हा मला त्या दोन धुराच्या रेषा दिसल्या. आणि पूर्वी मी या विमानाला जाताना जेव्हा मी प्रत्यक्ष विमान आणि त्या धुराच्या रेषा एकत्र बघितल्या होत्या, आणि त्या विमानाच्या विमान अशा धुराच्या रेषा सोडत जातं, हे जे मला आधी झालेलं ज्ञान आहे, त्या पूर्व किंवा अनुभव आहे, त्या पूर्व अनुभवावरनं आता मला नसलेल्या विमानाचं ज्ञान झालं. त्याला काय म्हणायचं? अनुमान प्रमाण. काय सुंदर विचार करतो पहा वेदांतशास्त्र. आपल्याला हे ज्ञान होत असतात, पण आपण कधी विचारच करत नाही. किंवा माझ्यासमोर भोजन आहे, छान असं छान ताट वाढून ठेवलं आहे, कल्पना करा. आता जर विचार केला तर हे भोजन माझ्या समोर आहे, पण मी ते अजून जेवलेलो नाही, खाल्लेलं नाही. त्यामुळे ते खाऊन माझी तृप्ती होईल असं प्रत्यक्ष ज्ञान मला त्या क्षणी नाही, कारण मी खाल्लेलंच नाही. परंतु पूर्वी मी भोजन केलेलं होतं आणि त्यांनी माझी तृप्ती झाली होती, हा माझा अनुभव असल्यामुळे आत्ता जर मी पुन्हा ते भोजन केलं तर माझी तृप्ती होईल, माझी भूक शमेल लागलेली. हे जे अनुमानाने मला ज्ञान होतं आणि माझी भोजनामध्ये प्रवृत्ती होते, याला काय म्हणायचं? अनुमान प्रमाण. अनुमान. ड्रॉ एन इन्फरन्स बेस्ड ऑन युअर पास्ट एक्सपिरियन्स. दॅट इज अनदर वे वी अक्वायर नॉलेज. आणि कणाद नावाचे ऋषी होते, तुम्हाला माहिती असतील. कणाद किंवा सुगत मतानुयायी म्हणजे बौद्ध, हे दुसरं अनुमान प्रमाण मानतात. आता कोण हे प्रमाण मानतात शास्त्रामध्ये हे आपण बघणार आहे. आपल्याला त्यांचा विचार करण्याची गरज नाही. पण ही जी प्रमाणं मानणारे हे जे दार्शनिक आहेत, ते कसे शेवटी कमी पडतात एवढ्यासाठी फक्त हा उल्लेख. आपल्याला कोणाला नावं ठेवण्या उद्देश अजिबात नाही. पण जेव्हा मी म्हणतो की हे हे प्रमाण मानतात, याचा अर्थ ते त्याच्या आधीचं आणि हे मानतात असा त्याचा अर्थ असतो. चार्वाकांचा आपण विचार केला ते एकच मानतात. मला जे डोळ्याने दिसतं तेवढंच फक्त सत्य आहे, विषय संपला. याला म्हणायचं अनुमान प्रमाण. तिसरं त्याच्या पुढचं प्रमाण, आणि पुन्हा एकदा प्रमाण म्हणजे ज्ञान होण्याची पद्धत, त्याला शब्द प्रमाण असं म्हणतात. आप्तवाक्याने होणारं ज्ञान, अशी त्याची व्याख्या आहे. आप्तवाक्याने होणारं ज्ञान. आणि लौकिकातलं आप्तवाक्य म्हणजे जो सज्जन प्रामाणिक असा वक्ता आहे, त्याचं यथार्थ भाषण, किंवा आपला एखादी विश्वासू व्यक्ती आहे, त्यांनी आपल्याला काही सांगून होणारं जे ज्ञान असतं त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. उदाहरणार्थ, पूर्वीच्या काळी जेव्हा फोन जो प्रकार असतो तो नव्हता, पत्र नव्हती, असा जो एक पूर्वीचा काळ होता, तेव्हा दूरदेशी गेलेला एखादा आपला पुत्र, त्याच्या संदर्भातली एखादी माहिती, समजा त्या पुत्राला पुत्र झालाय म्हणजे आपल्याला नातू झालाय, असं वर्तमान, अशी बातमी जर एखाद्याने माझ्या विश्वासू व्यक्तीने येऊन सांगितलं, की जो त्या गावाला जाऊन आला समजा, तर त्यांनी मला जे ज्ञान झालं त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. का? कारण त्याचे शब्द जे आहेत, जे ते शब्द ज्यांनी उच्चारले आहेत, तो माझ्यासाठी विश्वासार्ह असा मनुष्य आहे. त्यामुळे मी त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि मला ज्ञान होतं. मी जरी प्रत्यक्ष त्या आजोबांनी त्या नातवाला जरी बघितलेलं नसलं तरी त्या आजोबांना ज्ञान होतं काय, की माझ्या पुत्राला पुत्र झालेला आहे, म्हणजे मला नातू झालेला आहे. आता काल मी प्रवासावरून परत आलो. आपल्यापैकी बहुतांश लोकांना ते माहिती आहे. व्हर्जिनिया, मेरीलँड तिकडे प्रवचन दौरा होता.
आता मी तिकडून आल्यानंतर माझ्या पत्नीने मला तिकडलं वर्तमान विचारलं आणि मी तिला वृत्तांत सांगितलं. आता माझ्या सांगण्यातून तिला जे ज्ञान झालं त्याला काय म्हणायचं? शब्द प्रमाण. कारण हे ज्ञान तिला प्रत्यक्ष प्रमाणाने नाही झालेलं, कारण ती माझ्यासोबत आली नव्हती प्रवासाला. बरं, हे ज्ञान तिला अनुमानाने पण होणं शक्य नव्हतं. तिथे 3-4 दिवस प्रवचनं कुठे झाली, काय झाली, कशी झाली इत्यादी, हे अनुमानाने पण तिला ज्ञान होणं शक्य नाही, प्रत्यक्ष प्रमाणाने होणं शक्य नाही. म्हणून हे तिसरं प्रमाण, त्याला म्हणायचं शब्द प्रमाण. आणि आप्तवाक्य याचा शास्त्रीय अर्थ खरं थोडा वेगळा आहे, पण आपण लौकिक अर्थ त्याचा घेतला. पण जे वैदिक आप्तवाक्य असतं, ज्याला साध्या भाषेत आपण शास्त्र म्हणतो, संत आहेत, यांच्या शब्दावरती पूर्ण विश्वास, श्रद्धा हे ठेवल्याशिवाय आपल्याला स्वरूप ज्ञान होणं शक्य नसतं. आणि म्हणून परमार्थातही शब्द प्रमाणाला फार महत्व आहे. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो की हे सगळं आपण का समजून घेतो आहोत, एका दृष्टीने विचार केला तर ही माहिती आहे फक्त, मान्य. पण हे इतके सगळे प्रकार आपण त्याच्यासाठी समजून घेतो आहोत का? कारण अंतिम जे ब्रह्मज्ञान आहे ते नेमका कसं होतं हाच आपला मुख्य विषय आहे. आणि ते जे ब्रह्मज्ञान आहे ते बुद्धी, मन, साध्या भाषेत बोलूया अंतःकरण, या सर्वांच्या पलीकडचं आहे. यो बुद्धे परतस्तु सा. तिथपर्यंत मन आणि बुद्धी आपलं पोहोचू शकत नाही. आत्तापर्यंत आपण जे सगळे प्रमाणं बोलतोय, जे ज्ञानाच्या पद्धती बोलतोय, त्याच्यामध्ये बुद्धीचा सहभाग आहे, काही प्रमाणांमध्ये इंद्रियांचाही सहभाग आहे. आणि म्हणून समथिंग दॅट कॅनॉट बी रिझन्ड विथ रिझनिंग, तर्क, तिथे तर्क सुद्धा चालत नाही. तर्क तोही न चाले, मनोबोधामध्ये समर्थ सांगतायत. हे सगळं आत्ता का बोलतोय, पुढे आपण त्याचा जास्त विचार करणार आहोत. पण शब्द प्रमाणाचं महात्म्य अधोरेखित करण्यासाठी मी आत्ता बोलतोय की म्हणून परमार्थातही शब्द प्रमाणाला महत्व फार आहे. कारण ज्ञान होणं हे प्रामुख्याने बुद्धीचं काम आहे. ज्ञान करून घेणं, मग त्याचे प्रकार कितीही असू दे, पण प्रामुख्याने त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका कोणाची आहे? बुद्धीची आहे, अंतःकरणाची आहे. पण आपण ज्या तत्वाबद्दल बोलतो ते त्याच्याही पलीकडचं आहे. त्यामुळे त्याचं ज्ञान जोपर्यंत मला होत नाही तोपर्यंत ते ज्यांना झालेलं आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवणं, यालाच म्हणायचं शब्द प्रमाण. म्हणून सद्गुरू परमपूज्य काका तेच म्हणतात, बुद्धी गहाण ठेवायची आहे. हो, अगदी काही दचकण्याची गरज नाही आहे. आपला अहंकार असं काही ऐकलं की फार आडवा येतो. अच्छा, बुद्धी गहाण ती माझी, तुम्ही मला काय समजता, इत्यादी इत्यादी. ते नाही चालत. ते व्यवहारात इतर सगळ्या क्षेत्रात चालवून घ्या तुमची. पण इथे जी बुद्धी लागते, सत्वगुण संपन्न, सत्वगुण युक्त, हो ती गहाणच ठेवायची आहे. फक्त कोणाच्या पायी ठेवायची एवढाच प्रश्न आहे. ती हे जे शास्त्रकार आहेत, जे संत आहेत, जे अत्यंत निस्वार्थी आहेत, सातत्याने आपण ते बोलतो, त्यांना माझ्याकडून काहीही नको आहे, माझ्याकडून काय सोडा, या जगाकडून मिळवण्यासारखं त्यांना ते काही नाही, आणि हे जगच मिथ्या असा अनुभव घेतलेले आहेत ते. त्यामुळे ते जे सांगतील किंवा ते जे सांगतात ते माझ्या हिताचंच असलं पाहिजे, या श्रद्धेसह ते स्वीकारणं, या विश्वासासह ते स्वीकारणं, ह्याला श्रद्धा म्हणतात. आणि श्रद्धेचं काम कुठपर्यंत असतं? जोपर्यंत मला स्वतःला अनुभव येत नाही तोपर्यंत. श्रद्धा हा पण फार सुंदर विषय, आपण त्याचा नंतर चिंतन करणारच आहोत. कारण श्रद्धेची सुद्धा श्रद्धेच्या विकासाचे पण स्तर असतात, अगदी सामान्य श्रद्धेपासून तर शेवटची जी श्रद्धा आहे, ज्याला स्वतःच्या अनुभवावर आधारलेली श्रद्धा असं म्हणतात. सोडून देऊ, तो विषय आत्ता आपला नाही आहे. मुद्दा हा की आप्तवाक्याचे दोन अर्थ आपल्याला बघायचे होते. एक लौकिक, लौकिकात सुद्धा आपल्याला आप्तवाक्याने ज्ञान होतं. मी जसं मगाशी उदाहरण दिलं, माझ्या प्रवासाचा वृत्तांत मी पत्नीला सांगितला, मग तिला ज्ञान झालं, शब्द प्रमाण.
आणि परमार्थातही त्याचं महात्म्य आपण बघितलं. आणि सांख्यशास्त्रकर्ते जे कपिल मुनी हे तिसरं प्रमाण मानतात. आणि पुन्हा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे तिसरं प्रमाण मानतात त्याचा अर्थ हे तिसरं प्रमाणही मानतात असा अर्थ होतो. म्हणजे पहिले दोन आणि हे तिसरं. चौथं पुढचं प्रमाण म्हणजे ज्ञान होण्याची पद्धत, त्याला म्हणतात उपमान प्रमाण. काय म्हणतात त्याला? उपमान प्रमाण. उपमानाने होणारं ज्ञान. आता उपमान, तसं मराठी शब्द आपल्याला अंदाज आलाच असेल की उपमा देऊन म्हणजे याच्यासारखा तो असतो असं सांगितल्यानंतर पुढे भविष्यामध्ये तो जेव्हा मला प्रत्यक्ष दिसतो तेव्हा मला कसं ज्ञान होतं, अरे हा तोच तो, असं उपमेमुळे होणारं ज्ञान. नेहमीच उदाहरण देण्यात येतं की एक मनुष्य अरण्यातून जाणार असतो आणि त्याला त्या जंगलामध्ये लांडगे खूप असतात, पण त्यांनी कधी लांडगा बघितला नसतो. आणि त्याचा मित्र सांगतो, अरे जरा सांभाळून जा, लांडगे वगैरे खूप आहेत. तोंडावर पण मी लांडगा कधी बघितलाच नाही, मी ओळखू कसा तो प्राणी समोर आला तरी. तोंड, अरे तू कोल्हा बघितलायस का? तोंड, हो. कल्पना कर, थोडासा मोठा कोल्हा, आकाराने थोडासा मोठा कोल्हा. आणि मग तो प्रत्यक्षात जेव्हा त्या वनातून जातो आणि त्याला समोर लांडगा येतो, तो ताबडतोब त्याला ज्ञान होतं, अरे हा तोच तो, कोल्ह्यासारखा दिसतोय पण थोडा मोठा आहे, कोल्हा नाही आहे. त्या क्षणी त्याला लांडग्याचं ज्ञान होतं. आता हे नेहमीचं उदाहरण आहे, पण एक प्रत्यक्षात दुसरं उदाहरण बघूया. मी पहिल्यांदा येलोस्टोन नॅशनल पार्कला गेलो होतो. येलोस्टोन नॅशनल पार्क आपल्याला बघितलं असेल अनेकांनी. पहिल्यांदा म्हणजे मी मागच्या शतकातली गोष्ट सांगतोय. त्याचा उल्लेख याच्यासाठी केला, तेव्हा इंटरनेट नव्हतं. तेव्हा असे त्याचे त्या आज जे आपल्याला व्हर्च्युअल बसून 3 डायमेन्शनल व्ह्यूमध्ये त्याचं ज्ञान होऊ शकतं तसले काही प्रकार नव्हते, फोटोसुद्धा नव्हते उपलब्ध सहज. मुद्दा हा आहे की मी येलोस्टोनला जाणार म्हटल्यानंतर मित्रांमध्ये चर्चा सुरू असताना, अर्थातच तिथे काय काय बघायचं वगैरे चर्चा सुरू असताना बायसन नावाच्या प्राण्याची चर्चा झाली. तर म्हणणार, बायसन काय असतो, मी कधी पाहिला नाही. तर काय हरकत नाही, तू गवा बघितलायस का? भारतात गवा नावाचा एक प्राणी आहे. म्हटलं हो, मी बघितलाय. तर त्यांनी मला गव्याची उपमा देऊन बायसन समजून सांगितलं. आणि मग आम्ही तिथे गेलो, एअरपोर्टवर उतरून गाडी रेंट केली आणि पार्कमध्ये गेलो, तर रस्त्यावर पहिलं दर्शन कोणाचं झालं? गवा सदृश प्राण्याचं. रस्त्यावरच गाडीच थांबावी लागली आम्हाला. मला जे सांगणार कोणी नव्हतं की हा बायसन आहे, पण त्यांनी जे वर्णन केलं होतं की थोडी शिंगांची रचना वेगळी असते, अंगावर केस जास्त असतात, गव्यासारखाच. काय केलं त्यांनी, गवा जो होता त्याची उपमा दिली बायसनला, आणि ते पाहिल्याबरोबर मला त्याचं ज्ञान झालं. ही जी ज्ञानाची पद्धत आहे याला म्हणायचं उपमान प्रमाण. ह्याही पद्धतीने आपल्याला अखंड ज्ञान होत असतं. आणि न्यायशास्त्राचे जे गौतम आहेत ऋषी, त्यांच्या मतामध्ये हे चौथं प्रमाण, आणि पुन्हा मी जसं म्हणालो चौथं याचा अर्थ आधीचे तीन, आणि हे चौथं हेही प्रमाण ते मानतात. आणि कल्पना करा, हे जे लांडग्याचं ज्ञान आहे, लांडगा नावाचा प्राणी किंवा बायसन नावाचा जो मी प्राणी म्हणालो, त्याचं जे मला ज्ञान झालं ते आधीचे तीन प्रमाणच फक्त मानली तर होईल का? प्रत्यक्ष प्रमाण नाही, कारण मी प्रत्यक्षात बघितलेलं नाही. मग दुसरं प्रमाण काय होतं? अनुमान प्रमाण. अनुमानासाठी काही त्या वस्तू संबंधी काहीतरी लागतं की नाही, जसं अग्नीचं ज्ञान झालं धुरावरून, तसं काहीच नाही. कारण आयुष्यात पहिल्यांदा बघणार. कारण अनुमानाची व्याख्याच काय आहे? पूर्व अनुभवावरून होणारं ज्ञान. पूर्व अनुभवच तर नाही आहे, म्हणून तर ही समस्या आहे या ज्ञानाची. शब्द प्रमाण नाही. त्यामुळे हे चौथं एक विलक्षण प्रमाण आपल्याला मानणंच भाग असतं की उपमा देऊन, की आधीचं जे काही माहिती असेल, आधीची आपल्या ज्ञानाची काय म्हणूया असलेली माहिती गृहीत धरून त्याच्या आधारे
एखाद्या नवीन वस्तूचं ज्ञान करून देणं आणि असं अखंड ज्ञान आपणही करून देत असतो, आपल्याला पण होत असतं. त्याला म्हणायचं उपमान प्रमाण. असे हे चौथं प्रमाण. आणि मी मगाशी म्हणालो असे 9 प्रमाण आहेत. अजून 5 प्रमाणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण आज आपण थोडं लवकर थांबणार आहोत, कारण मला पुढे जरा काही काम आहे. त्यामुळे आज आपण इथे थांबूया आणि आपले 9 प्रमाणातले 4 प्रमाणांचा अभ्यास करून झालेला आहे. पुढच्या वेळेला आपण उरलेल्या 5 प्रमाणांचा अभ्यास करणार आहोत. आणि ही 9 प्रमाण आपण जेव्हा शिकू तेव्हा आपल्या लक्षात येईल की किती विविध पद्धतीने आपल्याला ज्ञान होत असतं. आणि मग या सर्व सामुग्रीचा उपयोग करून आपण ब्रह्मज्ञानाकडे वळणार आहोत. त्याच्यासाठी आपण हे सगळं समजून घेत आहोत. मी सुरुवातीला जसं म्हणालो, केवळ माहिती याच्यासाठी एवढाच त्याचा उपयोग नाही. तर ब्रह्मज्ञान नेमकं कोणत्या पद्धतीने होतं, किंवा मी तुम्हाला असं म्हणेन की हे सगळं ऐकत असताना ह्या पद्धतीने मला ब्रह्मज्ञान होऊ शकेल का, असाही विचार तुम्ही करू शकता. प्रमाण आपण शिकत असताना आता 4 प्रमाण आपण शिकलो: अनुमान प्रमाण, शब्द प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण, उपमान प्रमाण. ह्या 4 पैकी एखाद्या पद्धतीने किंवा 4ही पद्धतीने मला ब्रह्मज्ञान होऊ शकेल का, हा विचार तुम्ही अभ्यास करता करता करू शकता. पण आपला उद्देश तो आहे आणि त्याच्याकडे आपण 9च्या 9 प्रमाण बघितल्यानंतर आपण वळणार आहोत. कारण तेव्हा आपल्याला खरं ज्ञान म्हणजे काय हे कळणार आहे. कारण एवढंच आत्ता शेवटचं वाक्य बोलतो आणि आज थांबतो, की ही जी सगळी प्रमाणं आहेत, ही जी सगळी ज्ञानं आहेत, मग ते प्रमा असो का ते अप्रमा असो, ते यथार्थ असो का ते अयथार्थ असो, मी जसं म्हणाल ते प्रमा असो का ते अप्रमा असो, ही सर्व ज्ञानं एकाच गटात टाकायची झाली तर त्याला होणारं ज्ञान असं म्हणतात. आणि या होणाऱ्या ज्ञानाच्या मागे एक असणारं ज्ञान असतं. नव्हे, ते आहे म्हणून होणारं ज्ञान होतं. प्रतिबोध विदितम मतम अमृतत्वम ही विंदते. ती श्रुती आपल्याला तेच सांगते. पण तो आपला मुख्य विषय आहे. पण हे 9च्या 9 प्रमाण आपण समजून घेतल्यानंतर आपण त्या विषयाकडे वळूया. आणि आज थोडं 10 मिनिटं आपण चिंतन लवकर संपवतो आहे, मी जसं म्हणालो व्यस्तता असल्यामुळे. तर पुढच्या अभ्यासासाठी पुढच्या मंगळवारी भेटू आणि आजचं हे चिंतन सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार. परत एकदा आठवण करून दिलीत तुम्ही. हे जे काय ज्ञानाबद्दल आपण बोलतोय, होणारं ज्ञान आहे ते असणारं ज्ञान नाही याच्यातला, आणि आपल्या स्वतःच्या स्वरूपाच्या बोधाचं जे ज्ञान आहे याच्यातला फरक परत एकदा तुम्ही सगळे 9 प्रमाण नाही झाले तरी आम्हाला आठवण करून दिली. कारण कधी कधी असं होऊ शकतं, म्हणजे माझ्या बाबतीत तर होतं की हे होतंय, हे होतंय, आणि विसरलं जातं कुठेतरी की हे परत ज्ञानेंद्रियांनी होणारी ज्ञान आहे. आणि ज्ञानेंद्रिय कुठल्याही कामाची नसतात स्वरूपाचं ज्ञान होण्यासाठी. तर परत तुम्हाला एकदा खूप खूप नमस्कार. आणि आता आपण आपल्या भजन सेवेकडे वळूया. भजन सेवा द्यायला आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत अमृता जोशी, सॉरी, अमृता कुलकर्णी. अमृता आलीयस? हो हो चालेल. हो, सॉरी, तुझं नाव एकदम मी कुलकर्णींचं जोशी करून टाकलं. आज जय खूप दिवसांनी आपल्याला अमृता परत भजन सेवा देणार आहे. आणि ती परमपूज्य नारायण महाराज रचित तुझ्या देहात शोधून पाही रे, हे भजन आपल्या पुढे सादर करणार आहेत. सो अमृता, तू तयार असशील तर आपण सुरू करूया. हो. जय श्रीराम. जय श्रीराम मंगेश दादा, तुम्हाला इथूनच नमस्कार करते. देहात शोधून पाही, देहात शोधून पाही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही.
नयना माझी बिंदू ज्योती, नयना माझी बिंदू ज्योती, अनुभव घेशिला भेटेल मोती, अनुभव घेशिला भेटेल मोती, ध्यान धरून तू पाही, ध्यान धरून तू पाही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही. देहाचा अभिमान सोडूनी, देहाचा अभिमान सोडूनी, आत्म्यासी अनुभवी चिंतुनी, आत्म्यासी अनुभवी चिंतुनी, सद्गुरु रूप ते दाही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही. पाप पुण्य हे येथे नाही, पाप पुण्य हे येथे नाही, अहम ब्रह्म ते शोधून पाहे, अहम ब्रह्म ते शोधून पाहे, नारायण देवाही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही, तुझ्यामध्ये राम स्वरूप नटलेही. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्री. अमृता, नेहमीप्रमाणे खूप सुंदर भजन सेवा झाली. खूप छान. परत एकदा आठवण झाली जे आज आपण ऐकलं दादांकडनं, प्रमाणांचं ज्ञान आणि हे ज्ञान कसं वेगळं आहे ते. आणि दादा, मला वाटतं आज आपण प्रश्न उत्तर घेणार नाही आहोत, राईट? हो. ओके. मग आज आपण इथेच थांबूया. पुढच्या मंगळवारी आपल्या आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेच्या पुढच्या सत्रात भेटूया. तोपर्यंत जय श्रीराम. जय श्री.